नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कला हे तिकडे ते दुकान पेटल्यामुळे खूप असे खचून गेलेली असते, खूप रडत असते, तिची अवस्था खूप बिकट असते. अद्वैत तिला ते दुकानातून आगीतून उचलून बाहेर घेऊन येतो, तेव्हा कला खूप रडत असते. तेव्हा दिनकर आणि संगीता यांची अवस्था सुद्धा खूप बिकट होते. ते सुद्धा ते समोरचं आपलं दुकान जळतं हे बघून खूप रडत असतात. तेव्हा अद्वैत त्यांना धीर देतो की प्लीज मिस्टर खरे आणि मिसेस खरे, तुम्ही असे रडू नका, खचून जाऊ नकास. ज्यांनी कोणी केलेलं आहे ना हे आपण शोधून काढूयात आणि त्यांना सुद्धा आपण दाखवून देऊ की आपण खचणारे नाहीत. त्यामुळे प्लीज तुम्ही सर्वांनी शांत राहा. अद्वैतला सुद्धा त्यांची ती अवस्था बघवत नाही, त्याच्या डोळ्यामध्ये सुद्धा खूप पाणी येत असते. सोहम सुद्धा त्यांना समजावतो, परंतु कला एकटक आपल्या दुकानाकडे बघत असते. तेव्हा दिनकर रडतच हात जोडतोच, अद्वैतराव खरंच तुमचा खूप मोठा आधार आहे हो आम्हाला. आणि तेवढ्याच संगीताला ते सर्व बघून आणखीन चक्कर यायला सुरुवात होते. तर संगीता खाली पडणार तोच काजल म्हणते की आई आई. दिनकर संगीताला धरतो, तेव्हा कला सुद्धा आई आई असे करते. तर अद्वैत लगेच घाईने सोहमला पाणी आणण्यासाठी सांगतो. सोहम घाईने बॉटल आणून देतो, तर अद्वैत लगेच मिसेस खरे अहो घे घ्या पाणी म्हणून पाणी प्यायला देतो. संगीता पाणी पिते. तेव्हा अद्वैतला मात्र अस्थमेचा त्रास असतो, त्याला सुद्धा खूप हा त्रास व्हायला सुरुवात होते, त्याला खोकला येतो. तेव्हा सोहम त्याला म्हणतो की दादा अरे तू सुद्धा थोडंसं पाणी पिऊन घे. अद्वैत म्हणतो की नाही सोहम, अरे मी ठीक आहे. तेव्हा कला आणि संगीता एकमेकींच्या गळ्यात पडून खूप रडत असतात. अद्वैत स्वतःला आवरतो आणि संगीताची ती अवस्था बघून संगीताला म्हणतो की मिसेस खरे स्वतःला आवरा. अहो आता या क्षणी आपण त्रास करून घेऊन काहीच उपयोग नाही. अहो अशा क्षणाला आपल्याला खंबीरपणे उभे राहायला म्हणजे गरज आहे. प्लीज असं तुम्ही डिप्रेस होऊ नका, इतकं टेन्शन घेऊ नका. कला सुद्धा खूप रडत असते. काजल समजावते की आई अगं दाजी बोलतात ते अगदी बरोबर आहे, तू इतकं टेन्शन घेऊ नको. कला ताई तू सुद्धा, अगं आपण सर्वजण आहोत, आपण काहीतरी मार्ग काढूयात. तेव्हा सोहमला सुद्धा खूप वाईट वाटत असतं, कारण अशी अवस्था निर्माणच झालेली असते की दुकान जळताना बघून त्यांना इतका मोठा असा जबर धक्का बसलेला असतो. तेव्हा संगीता आणखीन मोठ्याने रडायला सुरुवात करते की आमचं दुकान हो बघा ना कसं जळते. तेव्हा कला सुद्धा आई आई करत खूप रडते. संगीता म्हणते की आमच्या अंबाबाईचा आशीर्वाद होता हा आणि आमचं दुकान समोर जळते. तेव्हा अंबाबाई म्हटल्यानंतर कलाला लगेच तो फोटो अंबाबाईचा आत राहिला असे लक्षात येते आणि कला परत माहिती अंबाबाईचा फोटो आतमध्ये राहिला असं मोठ्याने म्हणते. तेव्हा अद्वैतला समजते आणि सर्वजण अंबाबाई असे म्हणतात. तेवढ्यात लगेच अद्वैत कशाचंही पर्वा न करता आपल्या तोंडाला रुमाल बांधतो आणि धावतच तो पुन्हा त्या दुकानात जळालेल्या दुकानात धावत येतो. कला ही जोरात म्हणते की अद्वैत 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 जाऊ नकोस. तेव्हा अद्वैतला आत आल्यानंतर त्या जाळाच्या धुराने आणि डाळाने खूप त्रास होत असतो. जोरजोरात तो खोकत असतो आणि त्याला अस्थमेचा त्रास असल्यामुळे आणखीन त्रास होत असतो. सर्वजण अद्वैतच्या नावाने बाहेर आवाज देत असतात. तेवढ्यात तो जो अंबाबाईचा फोटो आहे तो घ्यायला जातो, त्याला खूप त्रास व्हायला सुरुवात होते. तेव्हा कलाही लगेच अद्वैत अद्वैत करत असते. तेव्हा मात्र इकडे चांदेकरांच्या घरामध्ये सर्वांना टेन्शन येते. तेव्हा रजनी म्हणते की हो सर्वजण तर तिकडे दोघे गेलेत, परंतु अजून कोणाचा फोन सुद्धा आलेला नाही आणि करावा तर तिकडे काय परिस्थिती असेल, नेमकं काय चालले असेल. आबा सुद्धा तेच म्हणतात की खरंच मला सुद्धा आता खूप काळजी वाटते. पण रजनी अगं अद्वैत आणि सोहम या दोघांवर माझा खूप विश्वास आहे, ते सगळं काही व्यवस्थित पार पाडतील, तू काळजी करू नको रजनी. तेव्हा लगेच राहुलला आणि रोहिणीला खूप राग येतो. तर सरोज रागानेच म्हणते की मुळातच अद्वैतला तिकडे जाण्याची काय गरज होती. तर सरोजचे हे बोलणे ऐकून आबांना आणखीन राग येतो. सरोज रागाने म्हणत असते की मी त्याला सांगत होते की खऱ्यांच्या दुकानाला आग लागली, तिकडे आपल्याला जायची काही गरज नाही. आपण काय सगळ्यांचा ठेका घेतलेला आहे का सर्वांचं चांगलं करण्याचा. आबा रागाने म्हणतात की सरोज अगं काय बोलते तू, त्याचे तरी तुला भान आहे का. अगं ती पोरगी कला आपल्या पिढीसाठी आपल्या तिच्या सासरवाडीसाठी सतत ती झटत असते, कशाचाही पर्वा ती करत नाही. मग अद्वैतने त्याच्या सासरवाडीसाठी तर चांगलेच आहे ना. तेव्हा सरोज म्हणते की आबा हे बघा अद्वैतने कोणासाठी काही करू नये असं माझं म्हणणंच नाही, पण ज्या लोकांसाठी आपण हे सर्व करतो त्या लोकांची सुद्धा लायकी असायला हवी. म्हणतात की हे बघ सरोज त्यांची काय लायकी आहे हे आपण ठरवू शकत नाही. आता हे दोन्ही कुटुंब एकत्र आहेत, त्यामुळे अद्वैत जे करतो ते उपकार म्हणून नको, त्याचं ते कर्तव्य आहे. मग अद्वैतला तू फोन लाव बघ तो काय करतो काय म्हणतो. तेव्हा मात्र लगेच सरोजी अद्वैतला फोन लावते, परंतु अद्वैत मात्र तिकडे दुकानात आता अडकलेला असतो. तेव्हा तो काही फोन घेत नाही. तेव्हा सरोज वैतागते की हा मुलगा फोन सुद्धा उचलत नाही, कुठे अडकला माहिती नाही. रजनीला मात्र आपल्या कला आणि अद्वैतची काळजी लागते. ती आबांना विचारते की आबा अहो आपले कला आणि अद्वैत तर ठीक असतील ना.
त्यानंतर इकडे मात्र घटनास्थळी जी अद्वैत फोटो आणण्यासाठी आज जात असतो तर त्याला काही बाहेर येता येत नसते, खूप असा दम लागतो आणि त्याला त्रास होत असतो। तेव्हा कला कशाचाही विचार न करता डायरेक्ट अद्वैतला वाचवण्यासाठी ती आत येते की अद्वैत अरे वेडा आहेस का तू, काय होते तुला, काय होते, म्हणून ती लगेच अद्वैतला धरते। कलाला अद्वैतला बाहेर सुद्धा आणता येत नसते, परंतु तरी सुद्धा ती अद्वैतला धरते आणि त्याला घेऊन बाहेर येण्याचा प्रयत्न करत असते। हातामध्ये तो फोटो असतो आणि अद्वैतला तर खूप त्रास होण्यासाठी सुरुवात होते। कला कशीबशी अद्वैतला बाहेर घेऊन येते तर सोहम धावतच अद्वैतला धरतो की दादा अरे तुला काय होते, श्वास घे, तू श्वास घे। अद्वैतला मात्र श्वास घेता येत नसतो कारण त्याला अगोदर एकतर अस्थमेचा त्रास असतो। संगीता सुद्धा खूप घाबरते, जावई बाप्पू अहो तुम्हाला काय होते। सर्वजण तेथील घाबरतात की अद्वैतला नेमकं काय झाले असेल। सोहम त्याची पाठ चोळत असतो, हात चोळत असतो। कला म्हणते की चांदेकर चांदेकर अरे काय होते, श्वास घे श्वास घे। तेव्हा कला घाईने म्हणते की सोहम जा लवकर, पटकनी त्याच्या गाडीच्या ड्रॉवर मधून तू पंप घेऊन ये। सोहम म्हणतो की हो हो। अद्वैतला सुद्धा धरतो, कसा धावू आणि कसा पळू हे सुद्धा त्याला सुचत नाही। कला त्याला धीर देत असते की चांदेकर चांदेकर माझ्याकडे बघ बघ। अद्वैत इतका जोराने असा श्वास घ्यायचा प्रयत्न करत असतो परंतु त्याचा श्वास पूर्णपणे रोखलेला असतो। सोहम धावतच येतो ती पंप घेऊन आणि अद्वैतला देतो। कला मात्र आपल्या हाताने तो पंप घेऊन अद्वैतच्या नाकाला श्वास घ्यायला प्रयत्न करत असते परंतु मात्र तो पंप काही चालू होत नाही। अद्वैतला आणखीन त्रास व्हायला जोरात सुरुवात होते। सर्वांच्या जीवाची धांदल उडालेली असते की अद्वैतला नेमकं काय होते आणि अद्वैतच्या जीवाची पूर्णपणे बाजी लागलेली असते। दिनकरच्या जीवाची घालमेल होते की कला बाळा आपण डॉक्टरांना बोलवूयात। कला म्हणते की हो सोम चल गाडी काढ तू लवकर, आपल्याला त्याला हॉस्पिटलला घेऊन जावे लागेल। कला त्याची पाठ चोळत असते आणि संगीता सुद्धा। तर काजल म्हणते की जरा दाजी पाणी घ्या, म्हणून ती पाणी घाईने प्यायला देते। सोहम गाडी काढण्यासाठी धावतच येतो परंतु गाडीचा टायर हा पंक्चर झालेला असतो, पूर्ण हवा त्यातून गेलेली असते। सोहम इतका वैतागतो, नक्की आता काय करू हे त्याला सुचत नाही। तो धावतच येतो की वहिनी गाडीचा टायर पंक्चर झाला, नक्की काय करू। तेव्हा कला म्हणते की सोहम हॉस्पिटलला फोन कर आणि ॲम्ब्युलन्स पाठवण्यासाठी सांग, जा लवकर जा सोहम। कलाची जीवाची धांदल उडालेली असते आणि तसतसा तिचा जीव अगदी अद्वैतसाठी तळमळत असतो। अद्वैतला तर खूप त्रास होत असतो, तो जोरजोराने श्वास घ्यायला प्रयत्न करतो परंतु तेथील सर्व त्याची अवस्था बघून खूप घाबरतात। तेव्हा सोहम घाईने हॉस्पिटलला फोन करतो आणि इकडे ॲम्ब्युलन्स पाठवून द्या असे म्हणत असतो परंतु ॲम्ब्युलन्स येण्यासाठी 40 मिनिटं लागतील म्हणून तो कलाला सांगतो। तेव्हा मात्र आता त्यांच्याकडे वेळ तर फार कमी असतो। अद्वैतला तर ऐनवेळेस हॉस्पिटलमध्ये न्यायचेच असते आणि ते पण कमी वेळात, कारण अद्वैतला खूप त्रास होत असतो। तेव्हा रिक्षा बोलवली जाते आणि घाईने कला त्याला रिक्षामध्ये सोहम आणि कला टाकतात आणि कला ही त्याच्यासोबत त्याला मांडीवर घेऊन रिक्षामधून जात असते। तेव्हा काजल म्हणते की आई आणि बाबा तुम्ही रिक्षाने मागून या, मी आणि सोहम बाईकवर जात, ताईला आमची गरज लागेल। तेव्हा संगीता आणि दिनकर म्हणतो की हो हो जा लवकर आणि ते दोघे बाईकने जातात। तर संगीता म्हणते की चला हो आपण सुद्धा चौकात रिक्षा बघूयात, म्हणून ते सुद्धा तिकडे जातात आणि जे काही शेजारी लोक असतात ते हे फक्त गंमत बघत उभे असतात, कोणीही मदतीला धावत नाही। वाईट तर त्यांना सुद्धा फार वाटत असते। अद्वैत मात्र कलाच्या मांडीवर झोपून असतो। तर कला म्हणते की चांदेकर अरे डोळे उघड ना, डोळे उघड, मी काय बोलते अरे माझ्याकडे लक्ष दे ना चांदेकर। म्हणून तिच्या जीवाची अद्वैतला जागा ठेवण्यासाठी खूपच जीवाची तळमळ सुरू असते, कारण खरंच आज अद्वैतला इतका त्रास होत असतो आणि तो काही कलाला बघवत नसतो। कला म्हणते की अरे मी तुझ्या सोबतच आहे, मी तुला काही त्रास होऊन देणार नाही, तुला काही होऊन देणार नाही, तू फक्त माझ्याशी बोलत राहा अद्वैत, तुला त्रास होतो ना रे, तुला त्रास होतो। म्हणून ती सुद्धा रडता रडता अद्वैतला खूप काही विचारत असते आणि दादांना, रिक्षावाल्या दादांना म्हणते की चला हो लवकर, जरा लवकर चला। अद्वैत तिच्याशी बोलण्याचा खूप प्रयत्न करत असतो परंतु त्याला श्वास तर काही व्यवस्थित घेता येत नाही, त्यामुळे त्याला खूप दम असा लागतो आणि त्याला कलाशी काही व्यवस्थित बोलता येत नाही। अगदी बिकट परिस्थिती अद्वैतची ओढवते। तेव्हा अद्वैत तिला म्हणत असतो की खरे अगं थँक्यू थँक्यू, परंतु कलाला काही ते समजत नाही। कला म्हणते की काय अरे चांदेकर काय बोलतोस, रिक्षा तू चालवतेस ना। तर कला रडतच म्हणते की अरे मस्करी काय करतोस, आत्ताच कर कर मस्करी कर, टोमने मार हवं तर माझ्याशी भांड परंतु माझ्याशी तू बोलत राहा। चांदेकर अरे माझ्याकडे बघ माझ्याकडे बघ, म्हणून कलाच्या जीवाची खूप अशी अवस्था बिकट होते। अद्वैत तिला सांगत असतो की तू काळजी करू नको, सर्व ठीक होईल, सर्व ठीक होईल। कला म्हणते की हो अरे सर्व ठीक होईल, फक्त तू माझ्याकडे बघत राहा आणि माझ्याशी बोलत राहा। त्याच्या डोक्यावरून हात फिरवते, त्याला मांडीवर घेतलेलं असते, अगदी त्याला बोलण्यासाठी प्रयत्न करत असते। जीवाची अगदी तिची अशी बाजी लागलेली असते की अद्वैतला काही न होऊन द्यायचे नाही। रडतच म्हणते की अरे चांदेकर मी तुला नाही त्रास देणार रे, अरे तू म्हणशील मी तसे वागेल, तुला त्रास नाही देणार, अरे मी तुला खरं
खरंच त्रास नाही देणार, तुझ्या मनाप्रमाणे वागेल रे, तुझ्या बेडवर नाही झोपणार रे, अरे हवं तर तू माझ्या हद्दीमध्ये पाय ठेवून झोप, अरे काय करायची ते कर, परंतु मी तुला काही बोलणार नाही, काही कर पण माझ्याशी बोलणार आहे, बोल ना. म्हणून कला खूप रडत असते. आणि हे बघ, जर तू डोळे उघडले नाही तर बघ मग माझं आयुष्यामध्ये मी नको ऐकू, अरे पण उठ ना, माझं नाव लागेल, प्लीज उठ ना रे, अरे मी तुझ्याशी नाही भांडणार, प्लीज तू माझ्याशी किती भांड, मी तुला काहीच बोलणार नाही, पण उठणार आहे, अरे उठणार आहे. अहो दादा चला ना लवकर पोहोचा. आणि चांदेकर उठणारे, हॉस्पिटल आले, उठणारे चांदेकर. आणि रिक्षामध्ये अंबाबाईचा फोटो असतो, तर ती देवीला हात जोडते की अंबाबाई अगं तू याचे रक्षण कर, माझ्या अद्वैतला काही होऊन देऊ नको, अरे अद्वैत उठ ना, अरे उठणारे डोळे उघड. म्हणून तिच्या जीवाची पूर्णपणे असे प्रयत्न सुरू असतात. रडता रडता ती अद्वैतला आधार देण्याचा प्रयत्न करत असते. त्यानंतर इकडे सोहम आणि काजल हे हॉस्पिटलमध्ये बाईकवरून येत असतात, परंतु तेव्हा लगेच सोहम म्हणतो की 1 मिनिट काजल, मी घरी फोन करतो. म्हणून तो लगेच रजनीला फोन करतो. रजनी म्हणते की आबा अहो सोहमचा फोन आहे. म्हणून ती लगेच सोहमचा फोन घेते. तेव्हा सोहम आणि काजल गाडी थांबून बोलत असतात. तर रजनी विचारत असते की अरे सोहम काय झाले तिकडे, काय सांगणार आहे. तेव्हा सोहम म्हणतो की आई अगोदर ऐकून तर घे की नक्की काय झाले, थांब 1 मिनिट, माझं एकदा ऐकून घे की इकडे परिस्थिती खूपच सिरियस आहे. हे ऐकल्यानंतर रजनीला मात्र धक्का बसतो. अगं कलावहिनीचं अख्खं दुकान जळून गेलं आणि त्या आगीच्या धुरामुळे दादाला अस्थमेचा खूप त्रास होतोय, त्याला खूप त्रास होतोय, आम्ही त्याला घेऊन हॉस्पिटलला जातोय, तुम्ही लवकर संजीवनी हॉस्पिटलला या, लवकरात लवकर या. रजनीला काही सुचत नाही. रजनी म्हणते की हो तू काळजी घे. तर सोहम म्हणतो की हो तुमच्यापैकी कोणीही लवकरात लवकर तिकडे हॉस्पिटलला या. रजनी हो करत असते. अरे तू अद्वैतची काळजी घे, तुझी सुद्धा काळजी घे, आम्ही लवकर येतो. म्हणून रजनी घाईने फोन ठेवते आणि बाबांना सर्वांसमोर सांगायला सुरुवात करते की कलाच्या दुकानाला आग लागली, कलाचं दुकान जळून गेलं आणि त्या आगीच्या धुराने अस्थमेचा अद्वैतला खूप त्रास होतोय, त्याला हॉस्पिटलला सर्वजण घेऊन जातात. ते ऐकून तर सरोजला धक्का बसतो. सरोज लगेच ताटकन उठते आणि काय असे रजनीला विचार. सरोज रागाने म्हणते की त्याला हा त्रास होईल याची मला कल्पना होते, म्हणून मी त्याला जाऊ नको असे सांगत होते, त्यामुळे आता मला निघायला हवे. म्हणून लगेच आबा सुद्धा जायला निघतात. तर सरोज म्हणते की नको आबा तुम्ही येतेच थांबा, आम्ही जातो, तुम्हाला तिकडे आल्यानंतर त्रास होईल. त्यानंतर इकडे कला ही हॉस्पिटलमध्ये अद्वैतला घेऊन येते आणि डॉक्टरांना काय होते ते सर्व सांगत असते की आमच्या घरी तिकडे दुकानाला आग लागली आणि त्या आगीच्या धुरामुळे अद्वैतला खूप त्रास होतो, त्याला अस्थमेचा त्रास आहे, नक्की काय होते त्याला तुम्ही चेक करा. परंतु अद्वैतला सर्वजण आतमध्ये घेऊन जात असतात आणि कला रडत असते की तो अगोदर शुद्धीवर होता आणि आता मात्र तो काहीच बोलत नाही. म्हणून ती आणखीन रडायला सुरुवात करते. डॉक्टर त्याला प्लीज वाचवा, डॉक्टर प्लीज वाचवा. तेव्हा डॉक्टर म्हणतात की केस तर खूप सिरियस दिसते, आम्ही आमचे प्रयत्न करूया, पण रिकव्हरी कधी होईल केव्हा होईल नाही सांगू शकत. तेव्हा अद्वैतला आतमध्ये घेऊन जात असतात. सोहम आणि काजल सुद्धा तेथे येतात. कला खूप रडत असते आणि सिस्टर ह्या कलानी सर्वांना बाहेर थांबण्यासाठी सांगतात. अद्वैतला आत घेऊन जातात तर कला ही खूप रडत असते, जोरजोराने मोठमोठ्याने ती खूप रडते, जीवाच्या अंकात येतना ती करत असते. आणि तेवढ्यात संगीता आणि दिनकर सुद्धा तेथे येऊन पोहोचतात. कलाला मात्र चक्कर यायला सुरुवात होते. तेव्हा दिनकर आणि संगीता तिला धरतात, काजल सुद्धा धरतात. तायडे अगं स्वतःला सावर. दिनकर म्हणतो की अगं खरंच स्वतःला सावर तू, अगं कला काय अवस्था करून घेतली. कलाला खाली बसवतात आणि तिला धीर देत असतात. संगीता म्हणते की बाळा अगं सर्व काही ठीक होईल, तू काळजी करू नकोस. दिनकर सुद्धा तिला तेच सांगतो, बाळा अशी कोलमडून जाऊ नको, आता आलो ना आपण हॉस्पिटलमध्ये, सर्व काही ठीक होईल, शांत हो बाळा, शांत हो असे तिला समजवण्याचा खूप प्रयत्न करतो. परंतु कला मात्र ही खूप रडत असते. तिला अद्वैतची खूप काळजी लागलेली असते की अद्वैतला जर काही झाले तर काय होईल. दिनकर समजावतो की अगं बाळा अशा परिस्थितीमध्ये आपलं हे स्वतःला सावरून भान ठेवायला हवं. तेव्हा कला तिथे रडत तिला सर्व काही तेथे घडलेला सर्व प्रकार आठवतो की स्वतःच्या जीवाची सुद्धा अद्वैतने पर्वा केली नाही माझ्यासाठी. मी जेव्हा म्हणले की अंबाबाईचा फोटो आत राहिला तेव्हा तो धावत आत गेला आणि माझ्यासाठी तो अंबाबाईचा फोटो सुद्धा बाहेर घेऊन आला, मला सुद्धा आगीतून वाचवले आणि खरे तू काही काळजी करू नको, मला सुद्धा किती आधार दिला ते सर्व कलाला आठवते. आणि त्याच वेळेस अद्वैतच्या प्रेमाची कलाला जाणीव होते. कला अंबाबाईला हात जोडते की अगं अंबाबाई त्याने माझ्यासाठी जीवाची पर्वा केली नाही, तू त्याला वाचव ग. म्हणून ती अंबाबाईचा धावा करते, मला काही होऊन दे, माझं रक्षण करू नको, परंतु आई अंबाबाई त्याचं रक्षण कर ग, त्याला वाचव ग. म्हणून कला खूप रडत असते. दिनकर तिला समजावतो की बाळा अगं शांत हो, सर्व काही ठीक होईल ग. अगं जेव्हा तू आग विझवण्यासाठी आत गेली तेव्हा चारही बाजूने आग होती. अद्वैतराव धावत आमच्या जवळ आले, मला
मला त्यांनी आधार दिला की मी आहे, तुम्ही घाबरू नका, मी कलाला बाहेर आणणार यातून. अगं मागचा पुढचा विचार न करता ते तुला वाचवण्यासाठी आगीमध्ये शिरले. खंबीरपणाने ते आमच्या मागे उभे राहिलेत, आम्हाला सावरले, आधार दिला. आमचं दुःख त्यांना समजलं आणि जो सर्वात चांगल्या मनाचा माणूस असतो त्यालाच हे दुःख कळतं बाळा. अद्वैतराव खरंच खूप भले माणूस आहे आणि लक्षात ठेव की आई अंबाबाई आपल्या मागे आहे. सोमला सुद्धा अद्वैतची काळजी लागते, त्याच्या डोळ्यात पाणी येते. अगं त्याला सुद्धा आपल्या माणसांची काळजी असते, ते आपल्या माणसांचं दुःख बघतात. त्यामुळे बाळा सर्व काही ठीक होईल, तू टेन्शन घेऊ नको. आपल्या अंबाबाईच्या आशीर्वादाने आपले अद्वैतराव सुखरूप परत येतील आणि पुन्हा एकदा ते आपल्या पायावर बाळा उभे राहते. त्यामुळे शांत हो. कला मात्र खूप रडत असते, तिला अद्वैतच्या सर्व आठवणी येतात. संगीता कलाचे डोळे पुसते की बाळा शांत हो, रडू नकोस. काजल सुद्धा रडतच सोहमला समजावते. तेवढ्यात लगेच सरोज धावत येते आणि सोहम अद्वैत कुठे असे विचारते तर कला म्हणते की तो आतमध्ये आहे. तर सरोज विचारते की नक्की काय झाले. तेव्हा कला रडतच सांगू लागते की मॅडम माझं दुकान विकण्यासाठी मी नकार दिला आणि तिकडे त्या बिल्डर त्याच्या माणसाने आमच्या दुकानाला आग लावली. सगळं दुकान जळून राख झालं आणि आतमध्ये जेव्हा मी आग विझवत होते तेव्हा चांदेकर तेथे आला आणि मला वाचवण्यासाठी त्याने आगीत उडी मारली. कला हे सर्व रडतच सांगत असते आणि तिथल्या धुरामुळे त्याला मॅडम खरंच खूप त्रास झालेला आहे. हे ऐकून तर सरोजला धक्का बसते, कारण तिनेच आता हे सर्व कारस्थान केलेले असते, परंतु आता मात्र तिच्या मुलाच्या जीवावर हे सर्व उठलेलं असतं. तो शुद्धीत सुद्धा नाही, त्याला श्वास सुद्धा घेता येत नाही. मला कळत नाही की मी काय करू. तेव्हा सरोज म्हणते की काय म्हणाले डॉक्टर. तेव्हा कला रडतच तिला बोलता सुद्धा येत नाही आणि ते असे म्हटले की आता काही सांगू शकत नाही, परिस्थिती थोडी बिकट आहे, मला काहीच कळत नाही मॅडम, खरंच मला खूप भीती वाटते. तेव्हा सरोज रागाने अद्वैत अद्वैत करत आत जायला निघते. सोहम तिला थांबवतो की काकी अगं डॉक्टर म्हणाले आतमध्ये आता आपण कोणीच जाऊ शकत नाही. आणि सरोज रागाने सर्व काही आरोप ही संगीता दिनकर आणि कला यांच्यावर करायला सुरुवात करते आणि हे सर्व तुमच्यामुळे झाले आणि खरं तर हे सर्व कला तुझ्यामुळे झाले. कलावर सुद्धा आरोप कर आणि त्याच्यामुळे जर तुला अपराधी वाटत असेल तर ते बरोबरच आहे. आतमध्ये जो आहे ना तो माझा मुलगा आहे हे तू विसरू नको आणि माझ्या मुलाच्या वाटेत जो कोणी येतो ना त्याला मी पुरती संपून टाक. तेव्हा तू जे काही केलेस ना त्याची शिक्षा तुला भोगावी लागणारच, असे ती कलाला धमक्या द्यायला सुरुवात कर. त्यामुळे आता गाठ माझ्याशी आहे हे तू विसरू नकोस. तेव्हा मात्र आता संगीता दिनकर यांना तर आणखीन धक्का बसतो की सरोज काय बोलते ते. सोहमला सुद्धा आता सरोज जे बोलते म्हणून राग येत असते. तेव्हा कला मात्र काही उत्तर देत नसते, ती फक्त रडत असते आणि तिला फक्त अद्वैतच्या जीवाची काळजी लागते. त्यानंतर सर्वजण बाहेर उभे असतात आणि कलाची सहज आपल्या हाताकडे लक्ष जाते, तिच्या हाताला लागलेले असते. ती बघते तर सोहमचं लक्ष जातं. सोहम तिच्याजवळ येतो की वहिनी अगं तुझ्या हाताला सुद्धा लागलेले आहे, चल डॉक्टरांकडे जाऊन आपण बँडेज वगैरे करूया. तेव्हा मात्र कला म्हणते की नको सोहम मी ठीक आहे. तर सरोजला खूप राग येतो. सरोज रागाने म्हणते की सोहम काय चालले तुझे, अरे ह्या मुलीमुळे सर्व काही झाले हे तुला माहितीच आहे, तरी सुद्धा तू तर तिची काळजी करतो, काही गरज नाही तिची काळजी करण्याची. तर सरोजच्या या वागण्याचा सर्वांना राग येत असतो, परंतु सर्वजण मात्र शांत राहतात आणि सरोज मात्र ही कलावर आरोपावर आरोप करतच असते की हे सर्व तुझ्यामुळे झाले. जेव्हापासून तू आमच्या घरात आला आमच्या घरावर एक ना एक संकट येतं आणि बोलून तरी काय उपयोग आहे. जोपर्यंत आमचा विध्वंस होत नाही तोपर्यंत तुझ्या मनाला मात्र काही शांतता मिळणार नाही. तू आणि तुझी बहीण दोघी मिळून वाट लावा चांदेकरांची. संगीता स्वतःला खूप शांत राहण्याचा प्रयत्न करते, परंतु सरोजच्या या आरोपामुळे शेवटी संगीताला बोलावं लागतं. संगीता म्हणते की काय सरोज मॅडम अहो काय बोलतात तुम्ही, हे सर्व तुम्ही तिला स्वीकारलं जरी नसलं तरी सुद्धा ती तशी नाही हे तुम्हाला माहिती आहे. अहो का ती तुमच्या मुळावर उठेल, ते घर सुद्धा तिचंच घर आहे, मग स्वतःच्या घराचा ती काय इतका वाईट विचार करेल. सरोज मॅडम अहो आता तरी शांत राहा. म्हणून संगीता रडत सरोजला समजावण्याचा खूप प्रयत्न करते, परंतु ही ताईट सरोज कुठे ऐकायला तयार असते. जशी खान तशी माती, जशा मिसेस खरे तसे त्यांच्या ह्या दोन मुली, असे सरोज आरोप करायला सुरुवात कर आणि कलाला धमकावते की मी तुला आता शेवटचं सांगते की आज दिवाळीच्या दिवशी ते माझा मुलगा हा त्याच्या जीवनाशी झुंजतोय आणि जर त्याच्या जीवाला काही झालं तर मी तुला सोडणार नाही. तेव्हा कलाला खूप वाईट वाटते, तर सोहम तिला शांत राहायला सांगतो, पण कलाला काही चैन मिळत नाही आणि शेवटी हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये डॉक्टर बाहेर येतात. बाहेर आल्यानंतर सांगतात की त्यांना अगोदर अस्थमेचा त्रास असल्यामुळे त्यांची कंडिशन अगोदर त्यांची परिस्थिती आणखीनच बिकट होत चाललेली आहे. ते ऐकून सरोजच्या डोळ्यात पाणी येत असते आणि कलाला तर आणखीन मोठा धक्का बसतो आणि जे काही फॉर्म असतात तर त्यावर कलाला सही करण्यासाठी सांगतात.
हा सरोज लगेच तिच्या हातातून ते कन्सेप्ट पेपर्स हिसकावून घेते. काही गरज नाही, तू त्याच्यापासून 4 हात लांबच राहा असे कलाला म्हणते. तेव्हा कला डॉक्टरांना मला माहिती आहे की तो आता खूप सिरियस आहे, पण त्याला बरं वाटेल ना हो. तेव्हा डॉक्टर म्हणतात की आमच्या बाजूने आम्ही प्रयत्न करतो, परंतु कधी आणि काय घडेल हे सांगता येत नाही. तेव्हा डॉक्टर आतमध्ये निघून जातात आणि कलाला आपल्या अद्वैतची काळजी लागते. तेव्हा आता अंबाबाईच्या कृपेने अद्वैत हा सुखरूप बरा होणार असतो, परंतु आता मात्र कला आणि अद्वैत हे एकमेकांच्या प्रेमाची जाणीव होऊन एकत्र येणार असतात. तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.